एकदा सांगितलं ना माझं. बस. केविन मध्येच आली आहे, बॉर्डरवर नाही आलेली परमिशन नसायला. दरवाजा बंद केला कारण बाहेर कोणी नको ऐकायला. बॉसशी बोलताना मी चुकून काही बोलली तर उगाच सगळ्यांसमोर तुमच्या इज्जतीचा फालुदा नको व्हायला. कारण तुम्हाला कुठेही कोणालाही कसंही बोलायची सवय आहे. पण माझ्या मम्मी पप्पांनी मला शिकवलंय कोणाशी कसं कुठे बोलायचं ते. हो, मी आल्या आल्या ॲडव्हान्स सॅलरी मागितली, पण ते पैसे मी पार्टीतच उडवणार आहे, त्याची शॉपिंगच करणार आहे. हे तुम्ही कसं ठरवलं? मिडल क्लास लोकांना नसते अशी सवय पैसे उडवायची. आणि मी कधीही कोणाचे पैसे चोरलेले नाहीत, नाही दागिने चोरलेले. आठवतंय ना तुम्हाला? ही मुलगी इथे काय करते? प्लीज बसा ऐका मी काय बोलते ते. अरे हार घेऊन चालली होती मी, रेडहँड पकडला म्हणून बरं झालं. आणि आमच्यासारखे म्हणजे कोण हो? हा, कोण आमच्यासारखे? तुमच्यापेक्षा कमी असलेले लोक, ज्यांच्याकडे पैसे नाहीत असे. आम्ही काय रस्त्यावर पडलेलो? आम्हाला संस्कार नसतात? आणि सगळेच गरीब लोक चोर लफंगे फ्रॉड नसतात. आणि तुम्हाला जर असं वाटतं ना तर तो तुमच्या संस्काराचा प्रॉब्लेम आहे. मी तुमच्याकडून पैसे घेतले आणि मला उद्या काही झालं ना तर माझे मम्मी पप्पा ते पैसे बुडवणार नाहीत. सगळ्यात पहिले ते तुम्हाला परत करायला येतील. ते पैसे मला माझ्या बहिणीच्या साखरपुड्यासाठी हवे होते. तुम्हाला नाही कळणार हो. तुमच्या बँकमध्ये असतात तेवढे पैसे, आमच्याकडे तेवढे पैसे नसतात साठवलेले. माझे पप्पा कंडक्टर आहेत, मम्मी डब्बे विकते. एका डब्याची किंमत 10 रुपयाने जरी वाढवली ना तरी आमचे गिराईक कमी होतात. हे माहितीये तुम्हाला? मला तुमच्यासमोर रडगाणं नाही गायचंय, कारण त्यात पण तुम्हाला मी नाटक करते असंच वाटेल. आम्ही ना एक एक पैसा खूप जपून वापरतो. खर्च करताना 10 नाही 100 वेळा विचार करतो. आणि तुम्हाला वाटतं की मला जॉब मिळाला म्हणून मी नटून थटून येण्यासाठी शॉपिंग करणार आहे. मी जशी आहे ना तशीच सुंदर दिसते. माझ्या बहिणीचं लग्न माझ्या मम्मी पप्पांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. आपण क्लासने वेगळे असलो ना तरी मनाने सारखेच आहोत. तुमच्या बहिणीच्या लग्नात तुम्ही काय काय केलं होतं आठवा एकदा. अर्थात तेवढा खर्च नाही करू शकणार आम्ही, पण आमच्या परीने जेवढं करता येईल ना तेवढं सगळं करणार आहोत. माझ्या मम्मी पप्पांना मी पै पै जमा करतानाची कसरत बघितली, म्हणून मला वाटलं की आता मला जॉब आहे तर विचारते ॲडव्हान्स सॅलरी मिळेल का. चुकलं माझं. विसरली मी की माझ्या समोर एक फक्त पैशाची भाषा बोलणारा माणूस उभा आहे, ज्याला दुसरं काहीच समजत नाही, काहीच दिसत नाही. फक्त श्रीमंत गरीब आणि पैसा एवढंच कळतं. नाही होत आम्ही तुमच्या एवढे श्रीमंत, पण म्हणून आम्ही फ्रॉड नाही होत. पप्पांच्या खांद्यावरचा भार कमी करायचा होता मला. पण ठीक आहे, तुम्ही नाही मंजूर केलं माझं ॲप्लिकेशन. पण आमच्या पाठीशी स्वामी असतात, ते कुठून तरी मदत करतीलच. थँक्यू. Thank you.